आधीच कापलेला आहे कॅमेरा नाही अगोदरच कापलेला आहे आपला हे सहकारी चौघजण 4 सहकारी आहेत आपले. आपण आज त्यांचा वाढदिवस आहे. आपण जे सध्या ठरवल्याप्रमाणे दर महिन्याला कमी असतील तर पहिल्या 15 दिवसात त्याच्या दुसऱ्या 15 दिवसात करतो. त्याप्रमाणे आज आपले मिस्टर लहा आगाशे चौधरी भालचंद्र चौधरी आणि शिंदे अविनाश शिंदे जे आहेत आपल्यातले तरुण तुर्क, पण त्यांचे बंधू आजारी असल्यामुळे ते बोलवलेलं आहे आणि त्यांचा आताच मेसेज आला का मी येऊ शकत नाही आहे. या चौघांचा वाढदिवस आहे आज. आपण आपल्या सर्वांतर्फे आपण त्यांचा चौघांचा करतो साजरा. आता ह्याच्यातले तुम्ही सगळेजणच ओळखता, फक्त आगाशेला तुम्ही किती जण ओळखता? कारण आगाशे नाही आहे वा व्हेरी गुड. आगाशे आहेत ना, आगाशे हे संध्याकाळी 5-5:30ला येतात, 5 मिनटं बसतात, चालायला जातात, रेग्युलर चालायला जातात. जे आपले आपण जे सिनियर सिटीजन जे आपला व्यायाम आहे चालायचा त्यातला हे आगाशे करणार आहे. येणार परत जाताना 5 मिनटं बसणार. पण 8 तारखे म्हणजे जो आपल्याकडे एक लहानपणी नियम होता की 7च्या आत घरात, त्याप्रमाणे 7च्या आत घरात जाणार हे आहे. आता लहा तुम्ही बघा आपल्याकडे सगळे जण आपण मराठी माणसं. तुम्ही आली पेपरला ऐकतात खाली थोडा वाद चाललाय, दुसरे कोण हे करतात आम्ही मराठी बोलणार नाही किंवा काय करणार नाही, आम्ही आमच्याप्रमाणे त्या ह्याला अपवाद लहा आल्यापासून जवळजवळ 5-6 वर्ष हो गए ना. नाही 6 वर्ष नाही हो, 22 आहे ना. हां 4 वर्ष जेव्हा जो आले तेव्हा पहिल्या प्रथम ते खाली आले बघायला आले भेटायला की मुझे नीचे आने का है, मुझे सीनियर सिटीजन का बैठने का है. तसंच त्यांनी ते लायब्ररी चालू केले. किती लोकांना माहिती आहे लायब्ररी? कोणी लायब्ररी चालू केले लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी. पण दुर्दैवाने त्यांना रिस्पॉन्स नाही मिळाला आणि अख्खं कपाट भरलेलं आहे. पण ते ग्रस्त निराशा झालेले नाहीत. अजूनही त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही या, मी पुस्तक वाचायला देईन, हे करेल. त्याचप्रमाणे केस हे शिकवतात. पण मी एक त्यांना सांगितलं होतं त्याला की 2 पैसे तरी घे तरच त्याला किंमत. कारण काय आई वडील म्हणतात जाऊन दे ना, हा एकटा तिकडे बसला नाही त्याच्याकडे आपल्याला डोक्याला त्रास लोक ह्या दिवसानेच पाठवतात, परत 5 दिवसांनी येत नाही. तसा हा ला आणि ह्या लहाकडे एवढ्या भंडार आहे नॉलेजचं. बरोबर तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही विषयावर काय तुम्ही बोलाल तर व्हेरी इंटरेस्टिंग. त्याची सुरुवात अशी आहे. आता थोडं म्हणजे काय बोलतोय, हा व्हेरी इंटरेस्टिंग बोललं ना ते काहीतरी पळतात की आता हा मला शिकवणार काहीतरी. हा मजे झाला. पण म्हणजे असं हे आहे. आपले भालचंद्र चौधरी बघा, आपल्या ते आपण तिथे सगळेजण सिनियर सिटीजन. तुम्ही किती जण तुमच्या सोसायटीच्या कमिटीमध्ये काम करता? तुम्ही सोसायटीचे सभासद आहेत. हात वर करा म्हणजे आता कोणीच नाही, कोणाचा हात नाही ना. तुम्ही असं माहिती आता मला माहिती ना, बघ ना आला हात. हे आपले चौधरी सोशल वर्कर आहेत. आणि दुसरी गोष्ट ते त्यांच्या विंगमध्ये स्वतः त्या सोसायटीच्या कामामध्ये भाग घेतात. जे त्या ठिकाणी ते असतात, रविवारच्या त्या मीटिंगला जातात. हे मी तुम्हाला का सांगतो, आपल्यापैकी जे लोक आहेत हे काय करतात नाही त्यांच्याबद्दल तुम्हाला एक माहिती देते. असे ते आहेत. त्याच्यानंतर आता शशिकांत शिंदे आत्ताच त्यांचा अविनाश शिंदे ते आत्ताच आपले जॉईन झालेले आहेत 6 महिने 7 महिन्यापूर्वी.
म्हणजे मगाशी मी सांगितलं तरुण तुर्क काम करणारे आपल्याकडचे जे 7-8 जे सिनियर सिटीजन आहेत कारण ते काही झालं की लगेच काम करणार म्हणजे त्याच्यातले ते असे दुर्दैवाने आज त्यांचे भाऊ आजार त्यांना ते येऊ शकते असं आहे त्याचं असे हे चौघांचं आहे. आपण आपल्यातर्फे त्यांचा सगळ्यांचा आधी सत्कार करूया आणि तुम्ही प्रत्येकाने आपल्याबद्दल जरा 2 मिनिटं सांगा. 2 मिनिटं बोला. 5 मिनट से 2 मिनट हो गया. अरे भाई देखो 5 मिनट है ना तो उसको पीछे बैठाइए ज़्यादा बोलेगा तो हाँ 8 बजे तक खत्म हो रेडी है रेडी. चलो अब पहली बात करें. पहले ऐसा नहीं. कोणी पण बोलून द्या. तुम्ही बोला. आपला हा सिनियर सिटीजन कट्टा आहे. आज आमच्या चौघांचं बर्थडे आहे. तर सगळ्यांना मी धन्यवाद देतो की खरंच साजरा केला आहे तुम्ही आमच्या चौघांचा. त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तसंच आता माझा परिचय देतो तुम्हाला. मी एक विंगमध्ये राहतो 1504 मध्ये. या इकडे आवाज तुम्ही खुर्च्या लोक मागून तर मी या इकडे बस इकडे थांबा टीचर. हा येस इकडे आइए सर. या आइए. तुम्हाला फोन केला होता. ये आलो त्याला पण घ्या. आणलो पण इकडे बसशील. गाडी आले बाबा आला. हा बोला बोला. आम्ही बाहेर चाललो. बाहेर चाललं. मी भालचंद्र चौधरी एक मध्ये राहतो 1504 मध्ये. मी 2023 मध्ये जुलैमध्ये आलो इकडे आणि लगेच जॉईन झालो म्हणजे आपल्या हे. तर याच्यामध्ये मी सिंगनगरला राहायचो पोपटला अगोदर. नंतर इकडे माझं बुकिंग झालेलं मग मला घर मिळालं डिसेंबरमध्ये 22ला. त्याप्रमाणे काम करून मी नंतर पूर्ण झाल्यावर राहायला आलो. तर तिथून मी इकडे आपल्या कट्ट्यावर आहे आणि बऱ्याच लोकांची आता ओळख झालेली आहे आजपर्यंत. सगळ्यांचीच झालेली आहे आणि यांना सगळ्यांना जमवायचं काम आपले देशपांडे खास. तसंच काही सिनियर सिटीजन लोक आहेत खरोखर ते त्यांनी आज एवढ्या सगळ्यांना गोळा करून आणि आपल्याला एकत्र आणलेलं आहे आणि सगळ्या एकदम आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. त्यांचे पण मी आभार मानतो. तसेच इंगळे सर, प्रोफेसर सर आपल्याला कुठल्याही गोष्टीची शंका वगैरे आले तर आपल्याला ते स्पष्टीकरण करून सांगतात आणि त्याचं समाधान आपल्याला 100% होतं. एक त्यांचं पण एक तसंच बाकी सगळ्या सिनियर लोकांचा मी आभारी आहे. नहीं आप प्लीज नहीं तीनों का सीरीज में होने दो. आकाशी बोला. काही बोला. तुम्ही सर्व सिनियर सिटीजन आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमा झाला आहे आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. माहिती देतो. माझं शशिकांत आगाशे. मी FCIमध्ये मॅनेजर म्हणून कामाला होतो. रिटायर झालो 2008 साली. 17 वर्ष झाले रिटायर. याच्या अगोदर मी अंबरनाथला राहत होतो. नंतर तरीच आम्ही जागा घेतली तिथं राहायला आलो. ती 2013 साली. नंतर मी इथे 2021ला आलो इथं आणि मी इकडे दर संध्याकाळी येताना 10-10 मिनटं तरी बसून जातो आणि सगळ्यांचं वातावरण बघितलं खेळमेळीचं आहे. चांगली गोष्ट आहे एकंदरीत. राजकुमार आज हमारा जन्मदिन में हम लोग का जन्मदिन में आप लोग आए मेरे को बहुत आनंद मिला. तुम्हाला बघून मला बहुत आनंद झाला. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके आता बंगाली मध्ये बोला. नहीं जी आप तो आएगा. ओके मैं हिंदी मैं मराठी थोड़ा समझ सकता हूँ लेकिन बोलने के लिए आप लोग आ सके इसलिए नहीं बोल रहा हूँ. नहीं चलेगा ना. ओके मेरा नाम सामल कुमार लाहा. कुमार हमारा पिताजी का नाम नहीं है.
कुमार का मतलब आपको मालूम है, जिसका शादी नहीं हुआ, लेकिन हमारा उधर सेकंड नेम सब कुमार लगाते हैं। कुमार मतलब यंग कुमार मतलब यंग कुमार यंग, जिसका शादी नहीं हुआ। राजकुमार के वहाँ पे मेरा भी नंदन कुमार है। रविन्द्रनाथ टैगोर का चिरू कुमार सभा था, उसमें सब बैचलर। ओके, जो हम बोलना चाहते थे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई का जो मुंबई बोलते हैं, मुंबई और आप लोग जो हमको दिया है, हमारा जो ये था आशा आकांक्षा था, उससे कोई ज़्यादा नहीं। ये मैं कभी जिंदगी में सोच ही नहीं सके जे हमको इतना कुछ चीज़ मिलेगा। हमारा एक गर्व का बात है, मेरा अचीवमेंट साधारण जो आदमी का वैसे ही है, ऐसा कुछ खास नहीं है। लेकिन मेरा सबसे बड़ा जो अचीवमेंट है, मैं 17 साल स्विमिंग सीखा है। ये मेरा एक बड़ा अचीवमेंट है लाइफ में। सेकेंड अचीवमेंट है, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट में मैं टेक्निकल सुपरवाइज़र करके 1980 में मैं ज्वाइन किया था। मैं रिटायर किया 2013 अगस्त। रिटायर का मेरा 12 साल होने के लिए आया, और रिटायरमेंट का कुछ साल पहले हम डेप्यूटी मैनेजर सेफ्टी करके रिटायर हुआ। लगभग 4 प्रमोशन मेरे को मिला मेरा सर्विस लाइफ में। और जो है मुंबई में मेरा 45 ईयर्स हो गए, 45। और ये कॉलोनी में 4 साल हुआ। जब पहले आया तो हमारा जो मन में था करने के लिए कोशिश किया। पहले देश पांडे साहब को सबको मैं एक एक करके थैंक यू नहीं दे सकता हूँ। पहले देश पांडे साहब को थैंक यू देता हूँ, क्योंकि जब मैं बोला जो बच्चों लोगों को मैं हैंड राइटिंग सिखाएंगे, चेस सिखाएंगे, और कुछ थोड़ा थोड़ा जो मैं सिखाऊँ वो मैं पास ऑन कर सकेंगे, तो विदाउट सेकेंड थर्ड कोई सोच के बिना उन्होंने अर्णव को हमारा पास भेजा। साथ साथ मिश्र जी को भी थैंक यू देता हूँ। मिश्र जी भी हमारा पास उनका लड़का को भेजा। हमारा सामने पर्वत जी है, वो भी हमारा साथ हमारा बात माने और उसका लड़का को मेरा पास भेजा। ऐसा कि 5-6 आदमी कम से कम 2 साल हमारा पास थे। हम थोड़ा थोड़ा स्लोप भी सीखा है। अभी तो सीखने का बहुत इजी है, क्योंकि आप यूट्यूब में जाएगा आपको ओरिजिनल चीज़ मिल जाएगा, क्योंकि आपका उच्चारण, आपका सुर, आपका लय शायर वैसा नहीं रहेगा। दोस्तों जो है, हम जब इधर लाइब्रेरी के बारे में बातचीत किया, बाबुल साहब को थैंक देता हूँ। ये उन्होंने अपना पाटिल साहब आए ना, पाटिल साहब नहीं, वो पाटिल नहीं, अपना पवार साहब, बाबुल साहब, और जो हमारा जो कमेटी जो थे, मैंने को बहुत हेल्प किया। एंड विद इन 1 मंथ 1 and 3 months हम लोग 2000 बुक हमने कलेक्ट किया। सब डोनेटेड बुक्स है। लगभग 2 साल हमने अच्छा करके, जो हमारा एक्सपेक्ट था उससे कोई ज़्यादा रिस्पॉन्स मिला था, लेकिन अभी बच्चे लोग को टाइम नहीं मिलता, इसके लिए वो आ नहीं पाते, लेकिन आता था। एक चीज़ आप ख्याल रखें, ऊपर उड़ने के लिए पढ़ना बहुत ज़रूरी है। आपका जो सिबलिंग्स, जो आपका जो छोटा बच्चा लोग है, उसको सिखाए पढ़ना बहुत ज़रूरी है। पढ़ना स्कूल में पढ़ना नहीं, घर में पढ़ना बहुत ज़रूरी है। बाहर का आप पढ़ेंगे तभी आप ऊपर जा सकते, ऊपर भी नट सर्ग में, लेकिन आपका जिधर भी काम में हो आप टॉप में जा सकते। नहीं पढ़ेगा तो ऐसा ही जो अभी जो करता है, दौड़ता है, टाइम नहीं मिलता है, वैसे ही रह जाएंगे। तो पढ़ना बहुत जरूरी है, उनको सिखाइए। लास्टली मैं सबको फिर से थैंक यू देता हूँ। आपका सबका आभारी हो। थैंक यू। मला शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही सगळे मला ओळखतात. मी इथला रेग्युलर मेंबर आहे. म्हणजे सिनियर नसतं तरी सुद्धा इथला रेग्युलर मेंबर आहे. आणि मला नेहमी तुमचं सांगणं असतं की तुम्ही सगळे लोक
शरीराने जरी सिनियर सिटीजन असला तरी मनापासून तुम्ही तरुणच आहात. तुमचं ॲक्च्युली दुसरं बालपण सुरू आहे. त्यामुळे ह्याच जोशामध्ये ह्याच उत्साहाने तुमचे वाढदिवस होत राहून दे, तुमचे वेलियस सेलिब्रेशन होत राहून दे, एवढीच विनंती आहे. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाबद्दल थँक्यू. बागुलला बोलायला सांगा. बाबू साहेब 2 मिनिटं बोल. बस ठीक आहे. आजचे सत्कार मूर्ती त्यांना आरोग्य दीर्घायुष्य असं लाभो अशी आणि थोडंसं मला 2 मिनिटामध्ये 1 मिनिटामध्ये सांगावं ते म्हणजे काल आपण इथे बसलो असताना चालू असताना हा एक गोष्ट बोलून गेली आणि ती गोष्ट मी ऐकत होतो. ती गोष्ट अशी म्हणजे आपण खातो, आपण पितो, हे सर्व सेवेमध्ये आपण खातो चांगलं ते कशा काय करतो आपण आपली सेवा करतो. पितो काय करतो आपण आपली सेवा करतो. आणि या सेवेतून काय होतं की शरीर बलदंड होतं आणि तो हीच सेवा पुढे चालू राहते. आणि या शरीरामुळे आपण समाजाची सेवा करू शकतो. स्वतःची सेवा करायची आणि नंतर म्हणजे हा सेवेतून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग. आता माझं शरीर आहे, मी काय करू शकतो? मी माझी सेवा योग्य प्रकारे जर आता तर काही उपयोग नाही त्याचा, पण योग्य प्रकारे जर केली, माझं शरीर जर मी सुदृढ केलं तर मी समाजाची सेवा करू शकतो. म्हणून त्यांच्या बोलण्याच्या कोलाहलामध्ये त्यांचं बोलणं कोणाला ऐकूनही आलं, पण माझ्या मनात ते रुतलं. ते असं की यांनी सूक्ष्म गोष्ट केली की सेवेतून समृद्धी करते. तर सूक्ष्म गोष्टीमध्ये एवढं मोठं महत्त्वाची असते, तुम्हाला बेसिक असते. वटवृक्ष निर्माण होते. तुम्ही बीज पाहिलेलं नाही पाहिलं पाहिलं म्हणजे इतकं सूक्ष्म असतं की आपण कल्पनाही करू शकत नाही की त्याच्यामध्ये एवढं वटवृक्ष. आता हे विश्व आहे जे कशातून निर्माण झालेलं आहे. गॉड पार्टिकल्स म्हणून आहेत. गॉड पार्टिकल्स म्हणजे तुम्ही त्याची इमॅजिनही करू शकत नाही. अशा या विश्वाची निर्मिती सुद्धा सूक्ष्मतेतून झालेली आहे. म्हणून हा इथे एक संदेशही आहे. किंवा काही गोष्टी तुम्हाला अगदी क्षुल्लक वाटत असतील तर त्या तेवढ्याच क्षुल्लक नसतात. त्यांनाही तेवढंच इम्पॉर्टंट असते. किंबहुना त्याच्यामधून फार मोठं निर्माण होऊ शकतं. विश्वाची निर्मिती सुद्धा सूक्ष्म कणांची झालेली आहे. ज्या सूक्ष्म कणांना आपण काय म्हणतो गॉड पार्टिकल्स म्हणतो. तर असं सूक्ष्मतेचं महत्त्व आहे. आणि त्यांनी जे सांगितलं होतं की बा आपण खातो पितो तरी आपल्या शरीराची आपण सेवा करतो, ते माझ्या मनामध्ये एवढं रुजलं की मला वाटलं की अरे ही फार मोठी गोष्ट सांगितलं. अर्थात ती कोणाला ऐकू आली नाही. ती त्या कोलाहलामध्ये फार कमी लोकांना ऐकू आली, पण तिने माझ्या मनामध्ये रुजलेली आणि म्हटलं आता फार मोठा मार्ग सांगितलं. सब एक धन्यवाद. मैं क्षमा करती हूँ सब. मैं जो कुछ बोलता हूँ और मेरा मुझ से कुछ निकालते हो मेरा नहीं है. मैं जिधर इधर पढ़ता हूँ बीच में जो स्ट्राइक होता है. कल जो सिलसिला में बोले थे दाढ़ी बनाने के लिए, हमारा जो वैष्णव लोग जो है वो लोग सब काम को सेवा बोलते. आज दाढ़ी सेवा किया क्या तो सबका मन में वो लग गया. इसमें और मेरा एक स्ट्राइक हो गया. सूरज जो है ये कालिदास का है. सूरज जो है वो
रश्मि देते हैं। जब वो कांच का ऊपर पड़ते हैं वो पेनिट्रेट करके चला जाते हैं, लेकिन जब वो डायमंड को ऊपर पड़ते हैं वो 1000 टाइम्स बढ़ा देते हैं। तो अपना सांप जो है लाइक डायमंड। आपण आता केक कापूया. येस सर. आपण एक हे करूया का पुरा अगोदर एक फुलगुच्छ देणार. काय आपण एक पटकन एक हे घेऊया, मेडिसिन करूया. सगळ्यांना आपण नॉर्मली आशीर्वाद देतो. आज काय आहे, पितृपक्ष आहे, तर आपले आई वडील आपले जे पितृ आहेत ते आपल्या बरोबर आहेत, तर त्यांचा पण आशीर्वाद घेऊया. आणि असा फार क्वचित होतं की आपले आई वडील आपल्याला आशीर्वाद देत आहेत आणि ह्या वयामध्ये देत आहेत, तर आपण तो रिसीव्ह करावा असं मला वाटतं. ओके, तर आपण देवीच्या ह्याच्यामध्ये डोळे बंद, दोन्ही हात मांडीवरती, आकाशाकडे उघडे, अशी कल्पना करा की आपण इथे बसलो आहोत. शांतपणे श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. त्रिवार ओंकार करूया. ओंकारासाठी एक श्वास घ्या. आता अशी कल्पना करा की आपल्या डोक्यावरती आकाशामध्ये धन्वंतरी उभे आहे. आपल्या कुळातील, आपल्या वंशातील नॉलेजेबल व्यक्ती या होऊन गेल्या आहेत आपल्या कुळामधील, त्या उभ्या आहेत. आपले सर्व पूर्वज आपल्या डोक्यावरती उभे आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती पडतो आहे, सर्वांच्याच डोक्यावरती पडतो आहे. आणि जे आपले आजची उत्सव मूर्ती आहेत त्यांना भरभरून आशीर्वाद देत आहे आणि आपल्या बाकी पार्टिसिपंटलाही भरभरून आशीर्वाद देत आहे. आता आपण सर्व मिळून आपले हात आशीर्वाद मुद्रेमध्ये करून अशी कल्पना करा की आपल्या हातामधून दैवी शक्तीच वाहते आहे आणि या उत्सव मूर्तींना आशीर्वाद देत आहे. या धन्वंतरींकडनं येणारा आशीर्वाद, आपल्या पूर्वजांकडनं येणारा आशीर्वाद यांच्याकडे ट्रान्सफर होत आहे. आधी आपल्या शरीरामध्ये घुसतो आहे, आपल्याला ही हेल्दी करतो आहे आणि त्याच उत्कर्षाने, त्याच प्रकर्षाने हा आशीर्वाद यांच्यापर्यंत पोचतो आहे, यांच्या डोक्यावरती पडतो आहे. त्या संपूर्ण आशीर्वादात हे उत्सव मूर्ती नाहून निघत आहे. त्यांचे शरीरातील सर्व अवयव पुन्हा एकदा नव्याने बनत आहेत. जे व्हायटल ऑर्गन आहेत, पॅन्क्रियास, हृदय, फुफ्फुस किंवा लहान आतडे, मोठे आतडे आणि बाकी सर्व स्नायू हे पूर्णपणे सक्षम होत आहेत, मजबूत होत आहेत आणि लवचिकही होत आहेत. आता आपले हात खाली करा. या वातावरणाप्रती, आपल्या शरीराप्रती जागृत होऊन दोन्ही हातांची बोटं हलवा. दोन्ही हात एकमेकांवरती सोडा, डोळ्यांवरती ठेवा. हातवे डोळे उघडा आणि संपूर्ण शरीरभर ती ऊर्जा पसरवा. थँक्यू. उधर है ना पड़ी ये नमस्कार. ते जाऊन बोला त्या दोघांच्या मध्ये, मागे मागे जा, त्यांना दाखवून या. नमस्कार सर्व अपडाऊन सोसायटीचे सभासद आणि या ठिकाणी यांचं आपण जे साजरा करतो ते ज्येष्ठ नागरिक, ते 4 मंडळी आपल्याकडे आहेत, त्यांची नावं मी घेतोय. पण त्यापूर्वी आपल्या सोसायटीचे फार्मसी काम जे केलं आहे
या सगळ्या सभासदांच्या हाताने किंवा सहकार्याने झालेला आहे. आणि जो आपला कट्टा उपस्थित केला आहे देशपांडे साहेब, अनेक आपले मंडळी, यांचे मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर मी 2 दिवस थोडक्यात बोलतो आहे. आज या ठिकाणी असलेले वाढदिवस ज्यांचा साथ होतो, हे 4 जे आपले नंबर आहेत त्यांच्यामध्ये मात्र एक शब्द बोलतो. चौधरी साहेब हे सिनियर आहेत. त्यांचे संपूर्ण परिवार पोलीस डिपार्टमेंटलाच कामाला आहे, बरोबर ना? पोलीस डिपार्टमेंटलाच कामाला आहेत. आणि ते खूप पोपटपासून इकडे ते राहत आले. आणि त्यांचं एवढी कामं आहेत, धावपळीची कामं करतात ते. एफमध्ये सोसायटीचे कार्यकर्ते, खूप ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. आणि मला असं वाटतं की असे प्रत्येकाने आपलं काम पुढं करावं. आणि त्याचबरोबर आगाशे साहेब ज्येष्ठ नागरिक आहे, पण स्वभावाने एवढं खूप बोलतात, सुंदर बोलतात. आणि त्याचं मन कधी रागत नाही. ते कधी बिचारे येतात जातात, सगळे संबंध आपले चांगले आहेत आणि सगळ्याशी मिळून जुळले. आणि त्याचबरोबर आपण लाहे साहेब इंग्लिश मिडियमची माणसं आहेत, मराठी बोलतात, हिंदी पण बोलतात, कधी कधी आपल्याशी मिळून मिसळून राहतात. पण त्यांना एक आवड अशी आहे का जो आमच्या टीम वर्कमध्ये ते बसतात. आणि त्यामुळे खूप मला आनंद वाटतो. त्याच्याबद्दल मी आभारी आहे सगळ्यांचा. त्याचबरोबर आमचे आरते साहेब आम्हाला रोज संध्याकाळी 7:30 वाजता किंवा 7च्या दरम्यान या ठिकाणी प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणाद्वारे त्यांच्याकडे आम्हाला एवढा अनुभव मिळतो, खूप ज्ञान मिळतं. योगा झाला किंवा कुठलेही आम्हाला ते शिकवतात. त्याच्यामध्ये खूप कालच्या काळात त्यांनी एवढं आम्हाला ज्ञान दिलं, खरोखर त्याचे उपकार न विसरण्यासारखे आहेत. त्यांनी त्यांचा आज वाढदिवस आहे, पण त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं, त्यांच्याही आम्ही आभार मानतो. आणि आज एका ठिकाणी उपस्थित असले आमचे बाबूळ साहेबांचे वडील या ठिकाणी उद्या गावी चाललेत, परवा चाललेत. ते आमच्या कधी मध्ये यायचं. मला पण एक आनंद वाटला का ते पण आज या ठिकाणी सटनला आपला कार्यक्रम दाखवणार आहेत मोबाईलवर. तर आमची ज्येष्ठ नागरिक कट्टा अपडाऊन सोसायटीचा कसा होतो, त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हेरी गुड. हो, मग मागचे ना देशपांडे साहेब उच्च चला, ओके. तुम्ही उठा. जवळच्या जवळ घ्या. जवळच्या कारण उठता येणार नाही. जवळचे उठते हे आपण आपल्यातर्फे आपण जे पुष्पगुच्छ देतोय, असं आपले मांजरेकर चौधरीनं पुष्पगुच्छ देतोय. धवन या उठा. धवन उठा की तिकीटच द्या. हा चालेल, जवळचेच घ्या. धवन नाही धवन यांना द्या. इकडे हो, धवन नका करू, फोटो घ्यायला घ्यायचा. थांबा एक सेकंड. आणि ना या कॅमेऱ्याच्या मध्ये शक्यतो येऊ नका ना, हे रेकॉर्डिंग सगळ्यांना जाणार आहे. सावंत तुम्हाला एक सांगतो. या अरे बापरे, इथे घ्या ना. मग काय जसं आपल्याला आयरे साहेब आपल्याला योगाबद्दल सगळं सांगत असतात, तसंच आपले सावंत सुद्धा हठयोग आहे. ते सुद्धा योगावर किंवा हठयोगावर फार चांगला शेत देतात. माहिती आहे, एक्सपर्ट आहेत ते. निकम गुरुजी ठाण्यातले फार फेमस एक होते, हठयोगी होते. त्यांचे ते शिष्य आहेत. तर तुम्हाला सांगतो की त्यांच्याबद्दल आपल्याला कोणाला माहिती नाही आहे. ते अबोल आहेत, म्हणजे पुढे येत नाहीत. तर त्यांना आता आपण जसे आरचे कधी येणार नसतील त्यावेळेस आपण सावंतांना सांगूया की तुम्ही आम्हाला काही 4 गोष्टी चांगलंच करा. आणि मगाशी एक सांगत होतो, काल आम्ही बसलो असताना आपल्या वाढदिवसाबद्दल बोलून, त्यावेळेस अत्यंत माझाही उद्या वाढदिवस आहे. मगाशी मी त्या तिघांचा यांचा उल्लेख केला होता सांगते. त्याला सांगितलं आज आपल्यातर्फे, कारण गेले 1-2 महिने ते आपल्याला योगाच्याबद्दल आणि आता तर पितृपक्षात काय योगा करायचं त्याच्याबद्दल सांगत आहे. तर आपल्यातर्फे त्यांच्याही आपण आज सत्कार केला. आता आपण केक कापूया.
एकदा ना चौघांच्या समोर बुके ठेवून एक फोटो होऊन दे. समोर ठेवा. आता नाही, आता झाला केक कापायला. शक्यतो साईडला राहा. काम झालं तर साईडला या, कारण रेकॉर्डिंग नाही होणार. केक काढे ओके, थैंक यू ऑल. थैंक यू. ओके, हम लोग एक साथ काटेंगे. हाँ ये से चार एक साथ काट देंगे सब. हाथ लगाओ मियाँ बीबी. नहीं सब. अरे मियाँ बीबी हाथ लगाओ चारों जन. आपण इकडे द्या जरा. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे चौघांना, हैप्पी बर्थडे टू यू. जल्दी जल्दी में एक बात आपको बोलने के लिए भूल गए थे. वो जो बात था, आप लोग भी प्राउड होना चाहिए कि ऑल इंडिया में जो 13 मेजर पोर्ट है उसमें मैं पहले डिप्टी मैनेजर सेफ्टी हूँ. गवर्नमेंट का सैंक्शन बहुत दिन होके पड़ा, हमें आके पड़ा हुआ था, लेकिन इधर जो सिंडिकेट है उसके लिए वो रुक गया था, क्योंकि डिप्टी मैनेजर सेफ्टी देगा तो फिर उसको HOD का पोस्ट देना पड़ेगा. तो इसके लिए वो कम से कम 3-4 साल रुका हुआ पड़ा था, लेकिन मेरा रिटायरमेंट के 4 साल पहले वो दिया गया, लेकिन HOD का कभी मेरे को दिया नहीं. तो आप लोग एवरेज आपके पास एक पहले सेफ्टी ऑफिसर पूरा पोर्ट सेक्टर में सेफ्टी मैनेजर डिप्यूटी मैं हूँ. ओके, थँक यू. एक मिनिट आता बऱ्याच जण बेलापूरकर हे बघा गेले 4 बऱ्याच लोकांना माहिती नाही अजून. नाही ते तिच्यात उभे राहा. आपल्या ह्याच्यात गेले 5-6 महिने बऱ्याच लोकांना माहिती नसेल, बेलापूरकर म्हणून मध्ये राहतात, हे आपले नवीन मेंबर झालेले. आणि विद्यानंद आपल्याला जे पाठीमागनं सपोर्ट, म्हणजे बाहेरनं सपोर्ट करतात तरुण तो, म्हणजे सिनियर नाही, यंगेस्ट आहेत, जसे बाजूल काळी मिश्राजी, तसे हे नवीन विद्यानंद म्हणून आहेत, तरुणच आहेत. हेही आपल्याकडे येतात, आपल्याला काय मदत करतात. आणि आपल्या जे भजनी मंडळ आहे त्या भजनी मंडळात प्रत्यक्ष हे विद्यानंद ओके आहे. ओके, आपले विद्यानंद सिनियर सिटीजन एक कविता म्हणून. वा वा वा. नमस्कार. आज निमित्त आहे आपलं चौघेजण आपल्या ज्या ग्रुपमधले आहेत त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो. त्यानिमित्त एक कविता आहे माझ्याकडे, जी आमच्या शाळेतले एक विद्यार्थिनी होत्या, आमच्यासोबत होत्या, अश्लेषा राजे. त्या कवयित्री आहेत, कविता करतात. त्यांनी सिनियर सिटीजन्सवरती एक कविता केलेली आहे. कवितेचं नाव आहे पाऊस वयाने मोठा. पाऊस वयाने मोठा, खिडकीस टेकून बसतो,
गोष्टी भिजल्या बांधल्याच्या सांगून मनाशी हसतो. पाऊस वयाने मोठा मळभाने उदास होतो. पिकल्या पानांच्या गाथा डोळ्यांत भरून घेतो. पाऊस वयाने मोठा अनुभवी जाणतो असतो. आभाळ पुन्हा काळाच्या सहजीच शोषून घेतो. पाऊस वयाने मोठा अज्ञात दिशेला बघतो. आगंतुक परक्या संगे मैत्रीची नाळ जुळवतो. पाऊस वयाने मोठा निरागस गोड्या करतो. वय सावरून घेताना नात्यास नव्याने जगतो. पाऊस वयाने मोठा आईची माया देतो. सुकतल्या हातांमध्ये अंकुर उद्याचा जपतो. पाऊस वयाने मोठा अस्वस्थ तराने गातो. सुख भरभरून देताना मायेचा सूर आवळतो. पाऊस वयाने मोठा हळूवार निघून जातो. गंधित स्मृती कोशांच्या अव्यक्त मनातून होतो. या कवयित्री आहेत अश्लेषा निलेश राजे. काही आमच्या शाळेत होत्या. शाळेत होते. धन्यवाद. आरते फक्त घरी गेलेत ना. फोटोग्राफर काशीनाथ सावंत, माझ्या पोटावर पाय आणू नका. तुमचा डिश किती एक्सपिरियन्स आहे.